आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम. ॲडव्होकेट सत्यजित सयाजी नलवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवविधोत्न कोऑपरेटिव्ह सोसायटी विटा, नलवडे परिवार, गायकवाड परिवार व शिंदे परिवार. विटा मर्चंट बँक आली प्रचंड चर्चेत, निर्बंध हटले, यशस्वीतेकडे वाटचाल सुरू, ठेवीवरील व्याजदर वाढविले, मान्यवरांचाही झाला सत्कार. मार्च 2025 अखेर बँक तोटामुक्त होणार, चेअरमन विनोद गवळी यांची ग्वाही. द विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची प्रगती, सक्षम बँकेकडे वाटचाल, सभासद ग्राहकात आनंदाचे वातावरण. द विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक नुकत्याच संपन्न झालेल्या संचालक मंडळ सभेत बँकेची वाटचाल यशदायी, प्रगतीदर्शक असून सक्षम बँकेच्या दर्जाकडे होत असल्याची माहिती चेअरमन विनोद गवळी यांनी दिली. मार्च 2025 अखेरील आर्थिक वर्षात संचित तोटा संपवून नफ्यात येईल आणि बँकेचे आधारस्तंभ आदरणीय स्वर्गीय अनिल भाऊंच्या स्वप्नातील तोटामुक्त सक्षम विटा बँक प्रत्यक्षात येईल असा विश्वास व्यक्त केला. या यशस्वी वाटचालीत उल्लेखनीय कामगिरी कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जी.बी. जोशी यांचे विशेष अभिनंदन करून त्यांचा सन्मान बीओएमचे अध्यक्ष माननीय वैभव तात्या मेहत्रे व बीओएमचे सदस्य सीए माननीय सोमणसो यांच्या हस्ते, तर जनरल मॅनेजर प्रवीण बाबर यांचा सन्मान बीओएम सदस्य माननीय सुभाष नेवासकर व महेश शानबाग यांनी केला. डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर यांचा सन्मान संचालक माननीय विनय भंडारे व माननीय निरंजन गुळवणी यांनी केला. तसेच डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांधळे यांचाही अभिनंदनपर सन्मान करण्यात आला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जी.बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांचा प्रगतीदर्शक वाटचालीत मोलाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा विशेष उल्लेख करून प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी केलेल्या व करत असलेल्या टीमवर्कसाठी सर्वांचे विशेष अभिनंदन केले. बँकेच्या प्रगतीदर्शक वाटचालीबद्दल आमदार माननीय सुहास बाबर, माजी आमदार राजेंद्रांना देशमुख व माननीय अमोलदादा बाबर यांच्याबरोबरच असंख्यांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नॉर्म्सनुसार मार्च 2024च्या आर्थिक निकषांआधारे आर्थिक प्रगतीचा आढावा घेऊन ठेवीवर द्यायच्या व्याजदरावरील निर्बंध दूर झाले असून त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग सुविधा, QR कोड सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्गही खुला झाला असल्याचे, तसेच कर्ज वितरणावरील एक्सपोजर लिमिटही वाढल्याचे श्री गुळवणी यांनी सांगितले. याच सभेत दिनांक 28 डिसेंबर 2024 पासूनच ठेवींच्या व्याजात आकर्षक व्याजदराच्या मुदत ठेवीबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही विशेष आकर्षक व्याजदराच्या योजना सुरू केल्या असल्याचे सांगितले. ठेवींना प्रत्येकी 5 लाख रुपयापर्यंत DICGC अंतर्गत विम्याचे संरक्षण असून आपल्या ठेवी निश्चितपणे बँकेकडे ठेवण्याचे नम्र आवाहनही श्री गुळवणी यांनी केले. संचालक मंडळ व अधिकारी संदर्भीय सोपस्कार लवकरच पूर्ण करतील अशी माहिती त्यांनी दिली. सभासदांचे विटा बँकेबरोबरचे जिव्हाळ्याचे आणि अतूट विश्वासाचे नाते यामुळेच हे अवघड कार्य शक्यतेत उतरत असल्याचे आवर्जून सांगितले. या वाटचालीत बँक परिवारातील आजी माजी संचालक, आजी माजी अधिकारी, कर्मचारी सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे अधोरेखित करून सर्वांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर कठीण परिस्थितीत सभासदांनी दिलेला विश्वास व प्रोत्साहनाबद्दल विशेष ऋण व्यक्त केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सहकार खात्याचे अधिकारी यांच्या सहकार्याबद्दल विशेष धन्यवाद दिले. त्याचबरोबर मीडियाच्या सर्व माध्यमांचे प्रतिनिधींचेही आभार व्यक्त केले. याच सभेत बँकेचे उपाध्यक्ष माननीय उत्तम बापू चौथे यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य देवांग गोष्टी समाज मेळाव्यात समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार ज्येष्ठ संचालक माननीय VK काका कुलकर्णी व BOMचे सदस्य शानबाग यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी ज्येष्ठ संचालक माननीय भगवानराव देवकर यांना दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल कन्स्ट्रक्शन मशिनरी एक्झिबिशन मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील निर्माण रत्न या पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार माननीय संचालक आशांक चांदणे व माननीय गौरव काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सामाजिक कार्याबद्दल आजवरच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरावर माननीय उत्तमबापू चौथे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याचे, तसेच बिल्डर्स क्षेत्रातील आजवरच्या पायाभूत कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील असोसिएशनने घेऊन माननीय देवकर आप्पांचा गौरव केल्याचे श्री गुळवणी यांनी नमूद केले. संचालक मंडळातील या दोन्ही संचालकांचा विटा बँक परिवारास अभिमान असल्याचे सांगितले. या प्रसंगी संचालिका सौ रोहिणी दिवटे, संचालक रघुनाथ अण्णा पवार, तुषारभाई मेहता, विजूभाई शहा, कैलास स्वामी यांच्यासहित संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.